नमस्कार, माझ्या हॅपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सर्वात प्रथम मकर संक्रांतीच्या सर्वांना गोड गोड अशा शुभेच्छा। तिळगुळ खा आणि गोड गोड बोला। तर मी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर मी गॅस शेगडी घेतलेली आहे। तर यावर मी पहिला पदार्थ तिळगुळाचे लाडू बनवणार आहे। तर माझा व्हिडिओ स्किप न करता बघा आणि आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा। चला मग माझ्या नवीन गॅसवर मी बनवते आहे तिळगुळाचे लाडू। वजनामध्ये मी अर्धा किलो तीळ घेतलेले आहे। तीळ पॉलिश केलेले आहेत आणि मीडियम वाटीने 2 वाट्या प्रमाण घेतलेलं आहे। तुम्ही पण वाटीने मोजून घ्या, मग नंतरचं प्रमाण घ्यायला बरं पडतं। त्यामुळे मी आता हे मीडियम गॅसवर भाजून घेत आहे आणि हे पॉलिश तीळ आहे, त्याच्यामुळे त्याचा चटचट आवाज होत नाही भाजताना। पण मीडियम गॅसवर कमीत कमी 10 मिनिटं वगैरे असं छान लगातार फिरवत भाजून घ्यायचं आणि खाऊन बघायचं। लगेच ते खम्मक असं आपल्याला चवीला वाटतात आणि असे खाताना नरम वाटत नाही, म्हणजे ते भाजल्या गेले आहेत। पण भाजण्यासाठी छान असं लगातार ते सारखं फिरवत राहायचं। आणि इथे माझे आता मस्तपैकी हे भाजून झालेले आहे, खूप छान त्याचा कलर पण थोडा बदललेला आहे। 1 वाटी मी शेंगदाणे घेतले आहे। जे तीळ घेतले होते ना ज्या वाटीने, तीच वाटी घेतलेली आहे आणि ते पण आता मी छान हे वाटीभर शेंगदाणे भाजून घेणार आहे। वाटीचं प्रमाण एकच ठेवायचं, त्याच्यामुळे वजनीपेक्षा वाटीने मोजलेले चांगलं असतं। कारण की आपल्याकडे वाटी ही असतेच प्रत्येकाकडे मीडियम आकाराची वगैरे। तर त्यामुळे आता मी ही जे शेंगदाणे आहे ते भाजून घेतले आहेत। हे पण एकदम मीडियम गॅसवर भाजायचे, लगातार भाजायचे, कारण की आतून चांगले ते भाजल्या गेले पाहिजे। आणि जर शेंगदाणे पण छान भाजल्या गेले तर आपले जे लाडू आहे ते छान खम्मक लागतात आणि चवीला पण छान वाटतात। तिळगुळाचे लाडू हे आपण कधी पण करू शकतो, जरी संक्रांत नसली तरी केव्हा पण ते पौष्टिकच असतात। तर त्यामुळे आपण कुठल्याही सीझनमध्ये हे लाडू लहान मुलांना बनवून देऊ शकतो। मोठे वगैरे सगळेच हे लाडू व्यवस्थित खाऊ शकतात। आणि आता इथे माझे शेंगदाणे मस्त खमंग असे भाजून झालेले आहे। आता गॅस करते मी बंद। भाजलेले शेंगदाणे आता एका मी ताटामध्ये पसरवून ठेवते, म्हणजे लवकर ते थंड होतील आणि याचे मग साल वगैरे काढून घेईल। आता हे मी थंड व्हायला ठेवते आहे एका ताटामध्ये। त्यानंतर तीळ पण माझे खमंग असे भाजून झालेले आहेत। भाजण्यावर खूप काय अवलंबून असतं। व्यवस्थित जर मिश्रण भाजलं तर छानपैकी असे हे तिळगुळाचे लाडू होतात। आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे तीळ पण मी थंड करायला ठेवत आहे। मी शेंगदाण्याचे साल काढून घेतलेले होते आणि शेंगदाणे मिक्सरमधून काढलेले आहे। पण एक टीप लक्षात ठेवायची, मिक्सरमधून काढताना शेंगदाणे हे थोडे जाडसरच ठेवायचे। आणि आता मी तीळसुद्धा मिक्सरमधून काढले, ते सुद्धा थोडेसे जाडच ठेवायचे। हे एवढं ह्या लाडू करताना लक्षात ठेवा। सुरुवातीला एकदम जास्त बारीक दळू नका, कारण तुम्हाला समजेल मी का म्हणत आहे जाडसर ठेवायचं, हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच। तर बघा, आता आपण यामध्ये गूळ वापरणार आहे। तर ह्या मिश्रणामध्ये गूळ टाकायचा आहे। तर गूळ मी इथं 3 वाट्या घेतलेला आहे। ज्या वाटीने आपण शेंगदाणे आणि तीळ मोजून घेतले होते त्याच वाटीने 3 वाट्या असा गूळ घेतलेला आहे। गूळ हा मी थोडासा फोडून घेतलेला आहे। जर तुमच्याकडे फोडलेला गूळ असेल तर तो पण घेऊन शकता। 3 वाट्या हा मी भरून असा गूळ घेतलेला आहे आणि आता हा गूळ मी ह्या मिश्रणामध्ये टाकणार आहे। आता यामध्ये स्वादासाठी
1 चमचा विलायची पावडर टाकत आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही विलायची पावडर टाकू शकता. मी वर्षभराची विलायची पावडर बनवून ठेवत असते. माझा हा विलायची पावडरचा पण एक व्हिडिओ आहे, तर तो पण खूप सुंदर व्हिडिओ आहे, तर तो तुम्ही चॅनलवर जाऊन नक्कीच बघा. आता हा गूळ टाकलेला आहे आणि मी हातानेच याला छान मस्तपैकी मिक्स करत आहे मिश्रण. इथे मी गूळ, तीळ आणि शेंगदाणे आणि विलायचीचा पावडर हे हातानेच मी मिश्रण मिक्स केलेलं आहे. पण आता आपण काय करू, हे मिश्रण हाताने एवढं मिक्स होत नाही, त्यासाठी मी थोडं थोडं करून परत एकदा काढून घेणार आहे मिक्सरमधून. त्यासाठीच मी आधी बोललेले होते की तुम्ही शेंगदाणे आणि तीळ हे थोडेसे जाडसर ठेवा, कारण की गूळ आपण किती पण हाताने फोडला तरी तो एवढा बारीक होत नाही. त्यामुळे मग परत 1-2 खटके देऊन असं मी मिक्सरमधून हे मिश्रण काढलेलं आहे. आणि एवढे मग सोपे होतात हे लाडू वळायला. हे बघा, मी लगेच आता लाडू वळवून दाखवते आणि खूपच लवकर आणि भरभर असे होतात आणि खायला पण एकदम टेस्टी बरं का. अगदी लहान मुलगी पण असेल ना, तर हे प्रमाण वापरून जर केलं तरी तिलासुद्धा येणार. डोळे लावून हे मिश्रण इतकं छान प्रमाणशीर आहे की लाडू एकदम परफेक्टच होणार, चवीला पण आणि करायला पण सोपे असे हे लाडू तयार होणार. बघा किती मस्त झालेला आहे. रवाळ असा मस्त तिळगुळाचा लाडू तयार होतो. ह्या पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवले तर खरंच सांगते कधीच बिघडणार नाही. पाक करायची काय आवश्यकता नाही आहे आणि भरपूर दिवस पण टिकतात. मी इथे हे लाडू 2 हातांनी पण वळवू शकते आणि ते आरामशीर वळवल्या जातात, भरभर पण होतात. इथं अशा प्रकारे कुणीही बनवू शकेल असे हे प्रमाणशीर तिळगुळाचे लाडू पौष्टिक असे कोणत्याही मोसममध्ये बनवून तुम्ही खाऊ शकता.